विषय मराठी अक्षर भारती या माध्यमातला आपला जो आजचा लेसन आहे तो म्हणजे आहे स्थूल वाचन युक्तिकोश. आपल्याला आठवत असेल की लास्ट इयर आपण म्हणजे 9वीला असताना आपण विश्वकोश हा पाहिलेला होता आणि विश्वकोश पाहायची का गरज होती याचं रिझन मला कोणी सांगू शकेल? विश्वकोश अभ्यासण्याची विश्वकोशाची इम्पॉर्टन्स काय आहेत एवढं तरी सांगू शकता? गरज काय आहे आपल्याला? येस, न्यू वर्ड्स ची मीनिंग. व्हेरी गुड. डेव्हलपमेंट साठी आणि स्पेलिंग मिस्टेक करण्यासाठी. ओके, नवीन शब्दांची घेणे. व्हेरी गुड मृणाल. नेहा, व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन. तुम्ही जी काही माहिती दिली ती अगदीच बरोबर आहे. एका शब्दाला वेगवेगळे अर्थ असतात हे जाणून घेण्यासाठी आपण विश्वकोश पाहत होतो इतक्या दिवस. आणि विश्वकोश पाहत असताना आपल्याला लक्षात आलं की कशा प्रकारचे शब्द असतात आणि त्या शब्दांना कशा प्रकारे माहिती दिली जाते. आणि एवढंच नाही तर ते शब्द आपल्याला कशा प्रकारे ओळखायला पाहिजेत, त्यांचे अर्थ काय असतात. इवन आपल्याला प्रत्येक शब्दाला कोणता अनुस्वार, कोणता ह्रस्व, दीर्घ लागला जातो याची सुद्धा माहिती आपल्याला विश्वकोशातून मिळते. आणि म्हणून आपल्याला विश्वकोशामध्ये जे शब्द दिलेले असतात ते आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे असतात. आणि म्हणून आपल्याला यामध्ये बाराखडीची खूप बाराखडीचं जे महत्व आहे ते महत्व आपल्याला इथे लक्षात येतं. इथे लक्षात येताना आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे विश्वकोशामध्ये ह्या शब्दांची जाणीवपूर्वक मांडणी केली जाते. आणि एवढंच नाही तर या सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की विश्वकोश अभ्यासण्याची गरज का असते. आणि नुसतं गरज ही आपल्याला फक्त उरलेली नाही तर याच्यातून मिळणारी जी माहिती आहे ती विद्यार्थ्याला घडवते. ती व्यक्तिमत्व घडवण्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा ठरतो. तर असं आपण हा आपला विश्वकोशाची माहिती घेऊन झाल्यानंतर आज आपण युक्तिकोश याची माहिती घेतोय. एक मिनिट द्या मला. लिसन ऑल ऑफ यू. आपला जो आजचा भाग आहे हा स्थूल वाचनाचा हा भाग आहे. स्थूल वाचन युक्तिकोश हा आपला आजचा लेसन आहे. आणि या लेसनची माहिती घेताना खरं तर युक्तिकोश म्हणजे काय, तर युक्तिकोश म्हणजे काय तर शब्दांची घटना व उगम, शब्दांचे मूळ, त्यांच्या उगमाची माहिती असणारा कोश. म्हणजे शब्दांची घटना, उगम, शब्दांचे मूळ, त्यांच्या उगमाची माहिती असणारा कोश आहे. आणि या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे इथे आपल्याला मला वाटतं प्रत्येकाला मी सगळे शब्द सांगते तुम्हाला पण थोडासा धीर धरा. कारण आपला जो हा आजचा भाग आहे हा तुम्हाला खूप काही जाणून घेण्याचा आहे. त्यामुळे प्रत्येक शब्दार्थाचे मीनिंग मी तुम्हाला जेव्हा मी स्लाइड माझी पूर्णतः दाखवून पुन्हा येईल तेव्हा मात्र तुम्ही मला ह्या शब्दांचा अर्थ तुम्ही प्रत्येक पॅरेग्राफ वाईज मला विचारू शकता. ओके, आपण इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि शब्दांचा उगम म्हणजे काय तर शब्द कुठून आलेले असतात. खरं तर शब्द जे आहेत ते कुठून येतात याची माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे. तर हा आपला आजचा आहे युक्तिकोशाचा अर्थ. आणि युक्तिकोश म्हणजे काय तर शब्दांची घटना व उगम, शब्दांचे मूळ, त्यांच्या उगमाची माहिती असणारा हा जो आहे कोश. कोश म्हणजे काय
संग्रह, संग्रह म्हणजे काय, जिथे शब्दांची मांडणी केलेली असते अशा तो भाग. आता आपण ह्या पाठाची प्रस्तावना पाहूया. पाठाची प्रस्तावना पाहताना बघा, इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली आणि कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. शब्दांची युक्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या म्हणजेच काय, तर ही आनंददायी प्रक्रिया आहे. ती कशा प्रकारे बरं, तर त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जी काही वित्तीकोश मांडलेला आहे, हा वित्तीकोशाचा खरं तर उगम कुठून होतो, कसा होतो आणि कशा प्रकारे दिला जातो याची माहिती दिलेली असताना आपल्याला इथे लक्षात येतं ते कशा प्रकारे अनुभवले जातात आणि कशा प्रकारे त्यांचा अनुभव घ्यायचा असतो याची माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि इथे दिलेलं असताना एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचं नाव जर सई ठेवले असेल तर सई हा शब्द जो आहे हा संस्कृत मधील आहे. सखी म्हणजे संस्कृत मध्ये बोलला जाणारा हा शब्द म्हणजे सखी, आणि सखी म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्ती कळल्यावर तो जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांना मिळावा, हाच एकमेव वित्तीकोशाचा उद्देश आहे. आता खरं तर सई या शब्दाचा अर्थ काय सांगितलाय, सखी. सखी म्हणजे काय, तर मैत्रीण. आता आपल्याला प्रत्येकाची नावं आहेत. सई हे नाव मुलींना पण असतं आणि आपल्या सगळ्यांची नावं वेगवेगळी आहेत आणि प्रत्येकाच्या नावाला काहीतरी अर्थ आहे, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. पण हा शब्द आला कुठून, कसा बनला, याचा इतिहास काय, या सगळ्याची माहिती देणारा पाठ म्हणजे हा आपला वित्तीकोश. गेल्या वेळेस आपण विश्वकोश पाहिला तेव्हा विश्वकोशामध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं की पाहण्यात आलं होतं की विश्वकोशामध्ये की शब्दांचे अर्थ कसे असतात, शब्दांचे वेगवेगळे अर्थ कसे लिहिले जातात. वित्तीकोशामध्ये शब्दकोशामध्ये विश्वकोशामध्ये शब्दकोश कसे लिहिले जातात. आणि एवढंच नाही तर बाराखडींचा वापर यासाठी कशा प्रकारे केला जातो. तर याप्रमाणे आपण जर पाहिलं तर इथे वित्तीकोशाचा हा जो काही अर्थ आहे हा आपल्याला इथे लक्षात येतो की एक सई हे नाव, याला संस्कृत मध्ये सखी असं म्हटलं जातं. मग तिचा अर्थ मुळात काय, तर मैत्रीण. हे आनंद प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळायला हवा, हा त्या मागचा हेतू आहे. वित्तीकोशाची गरज व महत्व कळावे व शब्दांची व्युत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थाचे मूळ वित्तीकोशाच्या अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. या पाठाचा उद्देश मात्र हा दिलेला आहे, म्हणून आपण हा पाठ आधी घेताना लक्षात घेऊया. आपला जो हा आजचा परिच्छेद आहे पहिला, हा परिच्छेद घेऊया आपण. आणि हा परिच्छेद घेताना आपल्याला लक्षात यायला पाहिजे की खालील हा जो दिलेला आहे हा संवाद आहे. संवाद दिलेला आहे. कोण आणि कोणाशी बोललेला आहे, तर राधा आणि आई, म्हणजे आई तिची मुलगी राधा या दोघांमध्ये असलेला हा संवाद हा पाहूया आपण. तर राधा म्हणते बघा, आई हे काय आहे ग कोपऱ्यात. आई म्हणते, अगं ती सतार आहे जी आजोबांना इनाम म्हणून मिळालीये महाराजांकडून.
गावाकडे होती ती आज आणली आहे. तर राधा म्हणते इनाम, इनाम म्हणजे काय ग आई? आई म्हणते अगदी हसून, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा म्हणते अगं माझ्या वर्गात तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. आई म्हणते हो मला माहित आहे ती. राधा म्हणते इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? कसा झाला असेल असेल ग हा शब्द तयार? तेव्हा आई म्हणते थांब, आजोबांच्या खोलीत मोठी आजोबांच्या खोलीत मराठी वित्तीकोश आहे, आपण पाहूया. त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल याची युक्ती आपल्याला त्यात सापडेल. म्हणजे हा शब्द कसा बनला असेल याची माहिती याच्यात सांगितली म्हणजे सापडेल, असं या आईचं म्हणणं आहे त्या राधाला सांगण्यामागे. की खर तर सत्तार मिळालेली आहे आजोबांना त्यावेळी महाराजांकडून, आणि ती इतक्या दिवस गावाकडे होती आणि आता मात्र ती इकडे आणलेली आहे. आणि म्हणून तिला पडलेला हा प्रश्न की इनाम म्हणजे काय? तर इनाम म्हणजे बक्षीस. त्यावेळी राजा महाराजांकडून एखाद्या व्यक्तीला चांगल्या कार्याबद्दल दिले जाणार हे बक्षीस होतं. आणि आता मात्र इथे आपल्याला ती सांगते की माझी एक मैत्रीण आहे, तिचं सुद्धा आडनाव काय आहे? इनामदार आहे. आणि म्हणून इथे ते म्हणतात की आई, बघा आता आईने सांगितलेलं आहे की आपण आजोबांच्या खोलीमध्ये एक मराठी वित्तीकोश आहे, त्याच्यामध्ये आपण शोधूया म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ नक्की काय आहे हे सापडेल. ते इनाम बघा इथे पिंक कलरच्या बॉक्स मध्ये दिलेलं आहे. इनाम म्हणजे कायमची देणारी मोफत वतन किंवा बक्षीस असं याचा अर्थ होतो. म्हणजे प्राइज, गिफ्ट या सगळ्या गोष्टी होतात. तर आता इनाम ह्या शब्दाचा अर्थ हा असा झाला, पण आता इनामदार लागलेला आहे त्याला. तर मग हा जो शब्द आहे याचा अर्थ पाहूया. आई काय म्हणते? आई म्हणते बघितलंस का राधा, इथे अर लिहिला आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. ज्या शब्दाच्या पुढे अर लिहिलेला आहे तिथे तो शब्द म्हणजे काय? अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. आता आपण काय करूया? दार हा प्रत्यय शोधूया. आणि मग दार प्रत्यय बघा, दार प्रत्यय, आता प्रत्यय म्हणजे काय मी याचा अर्थ तुम्हाला सांगते. पण प्रत्यय दार म्हणजे काय? स्वामित्व दर्शवणारा, म्हणजे स्वामित्व दर्शक, म्हणजे फारशी प्रत्यय, फारशी भाषेतला असणारा हा प्रत्यय आहे. म्हणून ते म्हणतात का बघ दार हा फारसी प्रत्यय आहे, स्वामित्व दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे तो, असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा. पण इथे असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहित आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो. जबाबदार या शब्दाचा अर्थ काय होतो? की जबाबदारी धारण करतो किंवा तो जबाबदारी घेतो, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवर घेतो. ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे किंवा ज्याचे इनाम धारण केलेले आहे, म्हणजे ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस, म्हणून तो काय? इनामदार. तर आई म्हणते, राधा काय म्हणते की आई ही माहिती किती छान आहे, आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. म्हणजे आता बघा प्रत्येक आडनावाला, मी मगाशीच म्हटलं की आपल्या जे नावं आहेत त्या नावांना प्रत्येकाला काही ना काहीतरी अर्थ दडलेला असतो. आणि म्हणूनच आपल्याला इथे अशा शब्दांचे अर्थ माहित होतात. आता आपण ह्याचे पॅरेग्राफशी रिलेटेड असणारे शब्दार्थ घेतले. आणि शब्दार्थ बघा, कोश म्हणजे संग्रह, स्वामित्व दर्शक म्हणजे मालकी दाखवणारा, धारण करणे म्हणजे अंगीकारणे, स्वीकारणे, सतार म्हणजे काय? एक
तंतुवाद्य, एक काय आहे तंतुवाद्य. प्रत्यय, प्रत्यय म्हणजे काय तर शब्दांच्या मागे जोडलेली अक्षरे, मूळ शब्दाच्या मागे जोडलेली काय आहेत अक्षरे. तर तिसरं त्याच्यानंतर 6वं बघा प्राकृत म्हणजे काय प्राचीन व मध्ययुगीन लोकभाषा, प्राचीन व मध्ययुगीन लोकभाषा. अरबी म्हणजे काय अरबस्थानातील भाषा, अरबस्थानातील ही जी काय आहे ती भाषा आहे. तर इनाम मिळणे म्हणजे काय तर बक्षीस मिळणे, इनाम म्हणजे काय तर बक्षीस मिळणे, असा या शब्दाचा अर्थ लक्षात येतो. तर अशा आपण या शब्दार्थांचा पण अर्थ पाहूया, अर्थ पाहिलेले आहेत. आता मला सांगा की इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? ओके, आपण आपल्या आता मगाशी जो पॅरेग्राफ पाहिला याचे शब्दार्थ आपण पाहिले आणि या शब्दांचे अर्थ आपण इथे पाहिले की इथे दिलेला आहे कोश म्हणजे संग्रह, स्वामित्व दर्शक म्हणजे मालकी दाखवणारा शब्द, धारण करणे म्हणजे अंगीकारणे किंवा स्वीकारणे, सतार एक तंतुवाद्य, प्रत्यय म्हणजे मूळ शब्दांच्या मागे जोडलेले अक्षर, प्राकृत म्हणजे काय प्राचीन व मध्ययुगीन लोकभाषा, अरबी म्हणजे अरबस्थानातील असणारी भाषा, आणि मिळणे इनाम मिळणे म्हणजे बक्षीस मिळणे, या वाक्यप्रचारांचा इथे अर्थ दिलेला आहे. तर आता आपण हा परिच्छेद बघूया दुसरा, आणि या परिच्छेदामध्ये आपण पाहूया स्क्रीन प्रत्येकाला दिसते. ओके, बघा व्युक्तिकोश म्हणजे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दांच्या मूळचे ज्ञान, म्हणजे व्युक्तिकोश म्हणजे काय तर शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दांचे मूळचे ज्ञान, म्हणजे काय तर शब्द जो आहे तो नक्की कुठून आलेला आहे, तो संस्कृत मधला आहे, तो कन्नड भाषेतला आहे का तो आणखीन कुठल्या भाषेतला आहे. असा किती विविध भाषा आहेत आपल्याकडे, जगभरात भाषा म्हटलं तर अनेक भाषा आहेत आपल्याकडे. फक्त आपल्या भारतातच म्हटलं तर कितीतरी भाषा आहेत आपल्याकडे, तमिळ आहे, कन्नड आहे, आपल्याकडे गुजराती भाषा आहे, आपल्याकडे संस्कृत आहे, प्राचीन भाषा आपली ही, आणि अशा अनेक ऐतिहासिक भाषा, अनेक प्रकारच्या जसं मराठी भाषा, आणि मराठीच सुद्धा आपण अनेक प्रकारच्या भाषा बघितलेल्या होत्या. मला वाटतं गेल्या वर्षी आपण भाषेचं महत्व यावर आधारित प्रोजेक्ट काही जणांनी बनवलेला होता, आणि त्याच्यामध्ये विविध मराठी भाषेतले जे काही उपभाषा आहेत त्या भाषा आपल्याला लक्षात आल्या होत्या. आणि मग असं म्हणायला गेलं तर अर्थ की एखादा शब्द हा कुठून येतो, कसा येतो, याचं ज्ञान या व्यक्तिकोशातून मिळत असतं. हा अर्थ व्यक्तिकोश म्हणजे असा होतो. तर आपण पुढे पाहूया, शब्दांच्या एखाद्या शब्दांच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्यक्तिकोश सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्यक्तींचा संग्रह म्हणजे व्यक्तिकोश. अशा अनेक शब्दांचे जे जे वेगवेगळे अर्थ त्याच्यामध्ये दिलेले असतात, म्हटलं जातं जिथे संग्रह म्हणजे साठा ठेवलेला आहे, ज्या बुक्स मध्ये ते संग्रहित केलेले आहेत त्याला व्यक्तिकोश असं म्हटलेलं आहे. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्यक्तिकोशात या बदलांचे मूळ अभ्यासाला शोधता येते. उदाहरणार्थ भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरत असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे म्हणजे अर्थाचित बदलांचे परिणाम आहेत. व्यक्तिकोश या बदलांचे स्वरूप स्पष्ट होते. म्हणजे अर्थातला बदल म्हणजे प्रत्येक शब्दांचा जो अर्थानुसार होणारा बदल आहे, हा बदल या स्वरूपातून आपल्याला माहित होतो. तो उदाहरणार्थ बघा, मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नी पासून आला. याला अग्नी हा शब्द म्हणतो आपण, ज्याला आपण आग म्हटलं की समानार्थी शब्दच आपण म्हणतो अग्नी. ठीक आहे, तर इथे दिलेलं आहे संस्कृत मध्ये त्याला काय म्हटलं जाते, अग्नी. हे आपल्याला व्यक्तिकोशामुळे कळते.
भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाचे म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे भाषा ही अधिक सोप्या पद्धतीने सगळ्यांना समजावी, दिसावी यासाठी हा त्याचा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत मध्ये हा अग्नी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठीत, हिंदीत यांसारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधी कधी व्याकरणिक घटकांचीही देवाणघेवाण होत असते. या सर्वांची नोंद वित्तीकोशामध्ये पाहायला सापडते आणि शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. तर इथे पहा ब्रॅकेटमध्ये भाषा दिलेली आहे संस्कृत. मूळ शब्द दिलेला आहे तुंड, म्हणजेच याला मराठीमध्ये शब्द आहे तोंड. कन्नडमध्ये तूप हा शब्द आहे तुप्प आणि मराठीमध्ये तूप असं म्हटलं जातं. अरबीमध्ये हा शब्द आहे इत्र, तर आपल्या मराठीमध्ये त्या शब्दाला अर्थ आहे अत्तर. अशा प्रकारे या शब्दांचे आपल्याला वेगवेगळे शब्द पाहायला मिळतात की एक शब्द जो आपण मराठीत म्हणतो त्याला इतर भाषेमध्ये सिमिलर शब्द काय असतो आणि कसा वापरला जातो, त्याचा उच्चार कसा असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला वित्तीकोशातून माहीत होतात. तर असा हा आपल्याला मिळालेली या वित्तीकोशा संदर्भातली ही माहिती. तर पुढे पाहूया. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा, तुमची जी आजी आहे, आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मैत्रिणींमधली जी भाषा आहे, म्हणजे उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा बघा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या भाषेचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखीन एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ शहाणा, उदाहरणार्थ काय, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाख असा होता. हा शब्द संज्ञान या शब्दावरून आला. म्हणजे संज्ञान, हुशार हा खरं तर शब्द, हा जो शब्द आहे, शहाणा जो हा शब्द आहे, मग त्या शहाणा शब्दासाठी आपण सिमिलर शब्द काय पाहिले तर हुशार, बुद्धिमान, चलाख. पण याला मूळ शब्द काय सांगितला यांनी की संज्ञान या शब्दावरून आला असावा असे वित्तीकोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद वित्तीकोशात दिसण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपण बघा कितीतरी वेळा एखाद्याला म्हणजे आपल्या भाषेमध्ये तर सर्रास येतो, खूप अतिशहाणा आहे तो. आता हा अतिशहाणा जो असणारा हा पण शब्द आहे, हा खरं तर शहाणा हाच शब्द होता, पण माणसाने त्याला आपल्या बोलण्यातून त्याला अति हा शब्द लावला आणि तो अतिशहाणा हा शब्द झाला. आता यांचं म्हणणं आहे की खरं तर अतिशहाणा या शब्दाचा देखील वित्तीकोशामध्ये अर्थ निर्माण व्हायलाच पाहिजे, कारण सर्रास वापरला जाणारा हा शब्द आहे आणि याची नोंद आपण सर्वांनीच घ्यायला पाहिजे. आणि मग खाली बघा, एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ बघा, इथे दिलेला आहे की अनेक शब्द बघा, वात, पवन, मरुत, समीर, अनिल, हा एकच शब्द आहे, तो म्हणजे वारा. या शब्दाचे हे सगळे समानार्थी शब्द आहेत. वारा शब्द दिलेला आहे बघा, अर्थ एक, हा एकच अर्थ आहे वारा, आणि त्याचे अनेक असणारे सिमिलर शब्द आहेत वात, पवन, मरुत
समीर, अनिल हे आहेत त्याचे शब्द. तर या शब्दांचा, हे जे सिमिलर शब्द आहेत अनेक प्रकारचे, या शब्दांचा वेगवेगळ्या संदर्भात वापर बघा कसा होतो. पवनचक्की, वातचक्की, अनिल चक्की. पण याच्यामध्ये बघा वातचक्र, समीर चक्र, याच्यामध्ये हे जे शब्द दिले त्याच्या बाजूला बघा तुम्हाला एखाद्या ठिकाणी राईट दिसतं, एका ठिकाणी रॉंग दिसतंय. याचा अर्थ काय, पवनचक्की हा आपण शब्द उच्चारतो. ओके, वातचक्की म्हणतो का, नाही म्हणत. वातचक्की चालू आहे कधीच म्हटलं जात नाही, पवनचक्की म्हटलं जातं. पवन म्हणजेच वारा, पवनचक्की आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर वातचक्र हे बरोबर आहे. वातचक्र वाऱ्याचं असणारं चक्र हे अस्तित्वात आहे हा शब्द. आणि अनिल चक्की आपण म्हणतो का, अनिल या शब्दाचा अर्थ सुद्धा वाराच होतो, पण याला शब्दात घेतो का अर्थ, नाही घेत. समीर चक्र म्हणतो का कधी आपण, काय समीर चक्र चालू आहे, वा वा खूप वारा सुटलेला आहे जसं आपण म्हणतो. तर आपण म्हणतो का की समीर चक्र सुरू झालेला आहे, अनिल चक्र सुरू झालेला आहे. हे शब्द मुळात आपण वापरत नाही, पण हे शब्द देखील याचा समान अर्थ अनिल होतो, समीर होतो, मरुत होतो. पण असे शब्द आपण अस्तित्वात वापरत नाहीत. जे आहेत त्यांना अर्थ जरी सिमिलर जरी असला, अनिल हे नाव आपण एखाद्या व्यक्तीचं ठेवू शकतो, समीर हे नाव एखाद्या व्यक्तीचं ठेवू शकतो. याचा सिमिलर अर्थ आहे म्हणजे वारा. त्यांच्या नावाचा अर्थ होतो वारा, पण याला वेगवेगळ्या शब्दांसाठी जसं वापरलं जातं, जसं पवनचक्की शब्द वापरला जातो, वातचक्र वापरला जातो, तसं वातचक्की म्हणत नाही, किंवा अनिल चक्की म्हणत नाही, किंवा समीर चक्की सुद्धा म्हणत नाही. तसेच ह्याचे समान दिसणारे काही बघा, पुढे बघा, तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. तर जसं एक शब्द आहे पाठ. पाठ हा शब्द, आता इथे दोन शब्द, पाठ या शब्दाचे दोन शब्द अर्थ वेगवेगळे अर्थ होतात. एक म्हणजे माझी पाठ दुखत आहे. पाठ म्हणजे काय, शरीराचा अवयव. ओके, आणि हा पाठ अवघड आहे. पाठ, दोन शब्द आहेत बघा, दोन वाक्य आहेत बघा, शब्द एक, वाक्य दोन, पण अर्थ वेगवेगळे. आता इथे पाठ म्हणजे काय, पुस्तकातला धडा. पुस्तकातला धडा ज्याला आपण म्हणतो शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. लक्षात आलं, आपला जो शब्द आहे की शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा, याच्याशी रिलेटेड असणारा हा व्यक्तिकोशाचा अर्थ आहे, जो आपण एक्झामला 10 मार्काचे जे ग्रामर येतं त्याच्यामध्ये 2 मार्कासाठी 1 मार्कासाठी जो हा प्रश्न विचारला जातो की शब्द खालील दिलेल्या शब्दांचा शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. तर इथे पाठ आहे, पाठ म्हणजे शरीराचा अवयव, आणि दुसऱ्या भागात तुम्हाला लिहायचं आहे पुस्तकातील धडा, असा हा अर्थ इथे दिला जातो. तर आता ह्या शब्दांचे बघा अर्थ पहा, या शब्दार्थ, ह्याचे शब्दार्थ पहा. अर्थाचित म्हणजे काय, बदल, बदल, अर्थामुळे होणारे बदल. आणि शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्दांची निर्मिती, शब्दांची निर्मिती. अपरिहार्य, अनिवार्य, सक्तीचे. अपरिहार्य म्हणजे काय, अनिवार्य किंवा सक्तीचे. इथे बघा, कुतूहल, उत्सुकता. कुतूहल म्हणजे काय, उत्सुकता वाढणे. कुतूहल वाढणे, उत्सुकता वाढणे, वाक्यप्रचारासाठी देखील होतो. व्याकरणिक म्हणजे काय, तर व्याकरण संबंधी. व्याकरणिक म्हणजे काय, तर व्याकरण संबंधी. भावंडे म्हणजे काय, बहीण भाऊ. भावंडे म्हणजे काय, तर बहीण भाऊ. सातवं बघा, नोंद. नोंद म्हणजे काय, टिप्पणी, म्हणजे नोट डाऊन करणे असा होतो. वाक्यप्रचाराचा अर्थ पहा इथे, सुलभीकरण करणे, सोपे करून सांगणे. सुलभीकरण करणे म्हणजे काय, तर सोपे करून सांगणे, असा हा याचा अर्थ होतो. तर इथपर्यंत हा आपण परिच्छेद पाहिलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपण शब्दसमूहांबद्दल जे शब्द आहेत इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर अशा प्रकारे आपला आतापर्यंतचा हा जो भाग आहे हा इथपर्यंत आपण पाहिलेला आहे. कोणाला इथपर्यंत काही डाऊट आहेत? ओके, काही कोणाला डाऊट? पॅरेग्राफच्या शब्दार्थ मी तुम्हाला नक्की दाखवते परत एकदा.
डोंट वरी, त्याचे मिनिंग्स मी परत एकदा दाखवणारच आहे. इथपर्यंत कोणालाही काही डाऊट आहेत? नक्की नाही? सगळ्यांना सगळं समजलंय? ओके. परत एकदा दाखवते मी तुम्हाला. सी, हा सेकंड पॅरेग्राफ आहे, परिच्छेद दुसरा, आणि या परिच्छेद दुसऱ्याच्या संदर्भात असणारे हे शब्दार्थ परत एकदा नोट डाऊन करून घ्या. बघा, परत एकदा सांगते. अर्थाचित म्हणजे बदल, अर्थामुळे होणारे बदल. शब्दसिद्धी म्हणजे शब्दांची निर्मिती. अपरिहार्य म्हणजे अनिवार्य सक्तीचे. आणि कुतूहल म्हणजे उत्सुकता. व्याकरणिक म्हणजे व्याकरणासंबंधी. भावंडे म्हणजे बहीण भाऊ. नोंद म्हणजे टिप्पणी. वाक्यप्रचारांचा अर्थ बघा, सुलभीकरण करणे, सोपे करून सांगणे. इथपर्यंत क्लिअर प्रत्येकाला?